शेठ नमस्कार. आलं गोपडा तोंडाचं तोंड बघितलं दिवसच चांगला जात नाही माझा. पुढे बघून चाला नाहीतर पडशीला. तरी सांगायचं तो पुढे बघून चाला. आलं का जरा चांगलं बोल की. आई ग माकडा मला चप्पल मारतोय. त्याला नव्हं, त्याला मारत होतो. काय रे विश्ल्या? काय नाही आहे अगं त्या पांढरा शेटला मी म्हंटल पुढे बघून चाल नाहीतर पडशील तर तो खरोखरच पडला. अरे भाड्या तू बोलशील ती खरं होतंय तुला माहित आहे ना व? मग जरा चांगलं बोलत जा की. अगं आई मी चांगलंच बोलत असतोय पण बोलता बोलता काहीतरी बोलतोय आणि नेमकं तीच खरं होतंय बघ. बरं असू दे दूध पेय गॅसवर गरम करायला ठेवलंय. हा जा लवकर नाहीतर दूध उतू जाईल. चुकून चुकून बोललो. माकाड काय बोलल ती खरं होतंय. काळ्या जिभेचा म्हणतात मला. आईला कवा वाढायची केस माझी. अहो आप्पा मामाची पोरगी लय लाईन मारते माझ्यावर. अरे मग कर की लगीन. अहो आई नाही म्हणत्या. हा आहे का नाही म्हणते रे तुझी. ती नात्यातलं की नाही म्हणत्या. तिला नवीन पाहुणं पाहिजे ती. आशांना का बेन लागणार जरा चिल. नाही नाही पुरीचा तोटा नाही आपल्याला. बर बर पुढे बघून दाढी कर ना आप्पाची मिशी कापशील. नाही नाही कशाला कापतोय मिशी. तरी मी तुला म्हटलंय तो काय बच्चा तू बोलल्यामुळे कापली मिशी. काळ्या जिभेचा म्हणतात मला. काळ्या जिभेचा माझ्या शब्दाची गावभर दहशत. नाव घेताच वाढते धडधड. अण्णा सकाळपर्यंत चालू अचानक काय झालं? चक्करून पडली ती. कुपा दुखावलाय. असू दे काळजी करू नका होईल बरं. गाडी बोलिली येईल आता. बरोबर आली वाटतं गाडी. गाडी आली. जाऊन दे लवकर. ऐसा बकरा देख रहा हूँ बाजट अपना देख रहा हूँ कुर्बानी तक रहे जिंदा ओ बकरा. आईला कशाला दवाखान्याचा खर्च करत बसते ती फुकटचा खर्च. म्हणजे अरे म्हातार काय आजचा दिवस काढायला असं मला वाटत नाही. नेता नेता वाटत जो आपण वाटतंय. ए माकडा जरा चांगलं बोल की. अहो काय झालं का आला मागे. पेशंट गेलं तुमचं. काळजी बच्चा तुझ्यामुळे आमचं अन्न मेलं. काळ्या जिभेचा म्हणतात मला. काळ्या जिभेचा तू नुसता गावात तुझी जीवच कापतो बघ. आईच्या गावात किती जोरात किंचाळतोय. ह्याच्या गावात आणि मेल्याला माणूस उठून बसेल. अहो जे मी बोलतो ते होत खरं. मला बघून गाव सारा घाबरून पळतो. काळ्या जिभेचा. ए लाले काय रे लाल आपलं काय रे विश्ल्या. लाले तुझं वट किती लाल आहे. ती लाले लाल आहे तुझं थोबड लाल करू काय. माकडा वाईब्या तो अशी मला वाटलं इथं बाला काय बुरट्या प्रायव्हेट मध्ये बोलायला लागलो. दिसला नॉन सेन्स. जा तिकडे. जा तिकडे. परत जर असं बोललास तर काढीन कातड. भावायला काय ऐक इधर 500 रुपये दर पण जायत ना बरं. बर बर बाबा थँक्यू बर का. आणि जरा जपून. का तुझं काय बाय येणार आहे इथं. बोललं काळ्या जिभेचं बोललं. लाले उठून इथनं जा नाही खरोखर तुझा बाय येईल इथं. अरे नाही देणार माझे पप्पा. ते गेलेत कराडला संध्याकाळी येतील. अगं ह्याची जीभ लय घाण आहे. तुला काय माहित नाही काळ्या जिभेचं म्हणते ती याला. यो बोलेल ते सगळं खरं होतं या. खरंच काय होय. मग विषय. जातो बाबा इथं जातो. हा लाले कसलं निसर्गरम्य वातावरण आहे इथं. मस्तच आहे. लाले पादल्याला आवाज आला ग मला. ए मी नाही पाजलेली मी हागल्या. आपलं मी हसल्या. मी पण नाही पादलो. ती बघ तिथं मुंगे. बहुतेक मुंगी पादली असेल. कसलं शांत वातावरण आहे. मुंगी पादल्याला पण आवाज येतो इथं. झाले वास पण आला. मुंगी हागली असेल काय ग. बहुतेक मुंगी नाही हो तर मुंगळा आहे. पप्पा काहीच्या माझ्या पोरगीला फिरवतोय. फिरवत नव्हतं मग तिनेच मला आणलेलं इकडे फिरवायला.
ओय, ओय. थांब! 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 अरे थांब थुकायच्या! चोर कुठे गेला बघितलास का? काय माहित नाही साहेब. असं कसं माहित नाही इथनच पळाला होता. अहो, मी खाली बघून येत होतो साहेब. खरं सांग तर गोळ्या घालेन. अहो, खरंच माहित नाही साहेब. खोटं कशाला सांगू? आता मी म्हटलं ह्याच्या खाली तर काय असणार आहे का? शट परत पळाला. थांब! अरे तुला कसं माहित त्या पोत्यात चोर लपलेला? अहो साहेब, मला काय माहित नव्हतं. मी असंच बोलून गेलो. अहो साहेब ह्यो काय बोलायचं सगळं खरं होते याला सगळेजण काळजी बजाय म्हणतात. गबस ह्यो काय देव आहे बोलल ती खरं वाला असं काय नसतंय. मी पण तीच म्हणतो साहेब, असं काय नसतंय. आता मी म्हटलं की चोर पळत येऊन स्वतःहून तुमच्या समोर उभा राहील, तसं काय होणार आहे का? अरे माकडा आता गावलास का नाही? साहेब पटलं का तरी खरं झालं का? होय होय शाबास. इधर 500 रुपये बक्षीस तुला. थँक्यू साहेब. थँक्यू. चाल चाल. साहेब व्यवस्थित धरून या त्याला. नाहीतर आता पळायला म्हणजे परत गावणार नाही. अरे माकडा काळ्या जिभेचा म्हणतात मला, काळ्या जिभेचा. ए वाई ब्या आवरलं का? चल लवकर जायचं आहे. चला चला लवकर जायचं आहे, लवकर. तू कुठे निघालायस? अहो माझा मित्र आहे, याला मुलगी बघायला लागली. हो तिकडे अजिबात यायचं नाहीस. का? तिथे जाऊन काहीतरी वाईट काय बघतील तोंडातनं. नाही नाही, अजिबात काय वाईट वांगा बोलत नाही. तुमची शपथ. चुकायच्या माझ्या शपथ घेतोयस मी. विश्ले बाबा तुला माझं चांगलं व्हावं असं वाटतंय का नाही? भावा मनापासून वाटतंय तुझं चांगलं व्हावं म्हणून तर यायला लागलो. तू तेवढा एवढं बाबा पाया पडतो तुझ्या. कवा नाही ती माझं लगीन होतंय असं वाटतंय या. तू येऊन तिथं काय व्यत्यय आणू बाबा. बर बर भावा, मी नाही येत मग. जावा तुम्ही, नीट जावा. हुश गेलं एकदाच बियन. अय ड्रायव्हर, काय रे? एक सांगायचं राहिलं. पावसाचा दिवस आहे, ती ऍक्सिडेंट होते. ती गाडी हळू चालू नाही, ठोकशील कोणाला तरी. माकडा गेलं बोलतो भरून मेलो. आता आपण मेलो. ऍक्सिडेंट होणार. अरे भिऊ नको, नाही काय होईल. जरा लवकर निघूया आणि कमी स्पीडनं जाऊया. बघूया कसा ऍक्सिडेंट होतोय ती. होय त्या भुरट्या विषयाचा शब्द आता आपण खोटा पाडूया. मी काय म्हणते आपण इष्टीन जाऊया का? अरे कशाला भीतोयस? मी आहे की 20-25च्या स्पीडनं जाऊया. बर बर ठीक आहे. हा चालतं चला. सरळी चालू बाबा गाडी. अहो ही सगळं खोटं आहे. विसल्या बोलल ती खरं होतंय अशी सगळ्या लोकांनी अफवा पसरवल्या. आता आपण 10 मिनिटात पोहोचल. झालाय का कसला ऍक्सिडेंट? नाही नाही आईच्या गावात कुणाला उडवलंस? अरे मेले काही. गाडीवाल्याला उडवलं. पोलीस स्टेशनला फोन करा. हॅलो साहेब, ऍक्सिडेंट झाला इथं. हा हे तसंही करा. तो माणूस गंभीर जखमी आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. साहेब आमचं आम्ही मिटवून घेतो की, कंप्लेंट नका नोंदवू. बरं ठीक आहे, 50,000 रुपये द्या. हा देतो त्याला 50,000. त्याला नाही, मला 50,000 रुपये द्या. त्याचं काय ते त्याला विचारा. अहो नाही तर 50,000. मग गाडी विसरा, गाडी जप्त करतो. या परत. चला कुठे? माझी गाडी आहे, तुमच्या कामासाठी आणलेली. निम्म निम्म पैसे भरा दोघांनी. ही सगळं त्या विषयामुळे झाले. काय की बज काय बोलतोय ते खरं होतंय. ठीक आहे आता मार बरं. उशीर झाला. बर बर ठीक आहे, हे लॉकर मध्ये ठेवून टाका. आईला विश्ल्याला आणला नाही त्यामुळे तो वाईट वंगाळ बोलला, त्यामुळे असा ऍक्सिडेंट झाला बघा. एक काम कर, त्याला बोलवून घे. ते बेन संकट असतं तर असं झालं नसतं. होय होय लावतो फोन. बघ विश्ल्या बाबा, तिथे गेल्यावर काय वाईट वंगाळ बोलू नको. तुझं तोंड तेवढं बंद ठेव. नाही ना, काय बोलत नाही. आपण आता पोचतोय मुलीच्या घरी. अय थांबवा थांबवा जरा. कर मला लगवी लागली. लगेच ये. ए भावा, तुम्ही जर की माझ्याकडे. मला आलं. अरे भावा आत्ताच चल. आता पोरगी समोर आलं, प्रेशर आलं म्हणजे उठून जाणं बरोबर दिसत नाही. बोललं माकाड. ए बाबा जा, ये जा जाऊन, नाही तिथे गेल्यावर खरंच येईल.
मी नाही देत कुणाला शाप, मला बघून येतो सगळ्यांना ताप. काळ्या जिभेचा म्हणतात मला. बाबा तुझ्या पुढे हात जोडतो, आता तिथं काय बोलू नको. नाही नाही काय बोलत नाही. एक मिनिट थांबा. हा हे एक नंबर काम झालं. आता अजिबात रुमाल सुट नको. काळ्या जिभेचा म्हणतात मला. काळ्या जिभेचा अहो जे मी बोलतो ते होत खरं. कोले का ओ का ती मुलीचं घर आहे. या पाहुणे या. कोले का पोरानू काही इट्टी दांडू खेळायची जागा आहे मी. जावा तिकडे लागल कोणाला तर इट्टी. असू दे पाहुणे, पोर आहेत म्हटल्यावर खेळणार. अहो डोक्याला कशा हात लावला, एवढी लागते वेट्टी. अहो तुम्हाला लागल म्हटलो. नाही लागत. पाणी पाणी काही पाणी तरी म्हटलेलं लागल. चला वाटलं लागेल ना मला एक बोड्याची. मी म्हणलं चांगलाच टोका बसलेला दिसतोय वाळते. यात हे मुलीचे वडील, हे मुलीचे मामा. मामा असं काठी धरून का उभा राहिली ती. त्यासनी असं डांबात पाय अडकिवल्याशिवाय जमत नाही. पप्पा लगीन ठरल्यावर 4-5 डाम घरात बसवायला पाहिजे आपल्या. वय वय मेवणे खाली. बरोबर पाहुणं काठी सोबत उभा करून ठेवा ना, ड्रायव्हरला काठी लागेल. बरोबर. हा मुलगा, हे मुलाचे वडील, हा मित्र, वडिलांचा मित्र. मी ह्याचा मित्र आहे, मुलाचा मित्र. एवढा मोठा वाटतोय मी. बाकी सगळं बोलणं झालंय आपलं फोनवर. मुला मुलीची पसंती आली की झालं. पुरी ये बाहेर. भावा पोरगी तर चांगली आहे दिसायला. होय बाबा. पण तिने तुला पसंत केलं पाहिजे. कवा तर चांगलं करणार करणार पसंत करणार. पोरा तुला पोरगी पसंत आहे का? पसंत आहे मला पोरगी. पुरी तुला पोरग पसंत आहे? पसंत आहे. यस यस. भावा लय खुश होऊ नको. पोरीने तुला एका झटक्यात पसंत केलाय म्हणजे पोरीत काहीतरी दोष असणार आहे. ह्यो बरोबर बोलतोय. पोरीची नीट तपासणी केली पाहिजे. पुरी ही काय आहे सांग. हात आहे. अगं तसं नव्हं, किती बोट आहे सांग. 4 आता 2 डोळं तरी चांगलं आहे. उभी राहा. चालून दाखव. पाय पण चांगला आहे ती. ओके चालतंय. चांगला मुहूर्त बघून घेऊया लग्न. ठरलं तर मग देणं घेण्याचं काय तर बघूया की. आम्हाला काय नको पण आम्हाला पाहिजे की. काय खर्चा पाण्याला 5 लाख रुपये. 5 लाख? काय झालं पप्पा नाटकी पास करा. हृदय इकडे असते तिकडे किडनी असते. देतो. ए कांदे पोहे आण ग. 5 लाख रुपये देतो म्हणून तो कांदा पोहे पण दिला नाही. नालायक बोड्याचा तुझा सासरा. अडकोया गळ्यात या कासरा अडकिवल्या मरेल तुला. ठरलं एकदाच. थँक्यू बरं का बाबा, तू तोंड पण ठेवलंस. थँक्यू काय त्यात भावा. पण आजकालच्या पोरीचं काही खरं नाही रे. मिनिटाला बदलते त्या. पाहुण्यांचा फोन. बोला पाहुणं. अहो पाहुणं पोरगी लग्नाला नाही म्हणत्या. काय अरे पोरगी लग्नाला नाही म्हणत्या. तुझ्यामुळे झालंय सगळं बुरटे काळ्याची भावा थांब थांब थांब. एक काम कर की तू जाऊन विचारचा का नाही म्हणत्या. तू विचारलंस तर होय म्हणलं. काय प्रॉब्लेम आहे बघ. खरंच काय. होय होय म्हणलं. जातो. काळ्या जिभेचा म्हणतात मला. अगे काय झालं लग्नाला का नाही म्हणतेस. मला लग्नानंतर जॉब करायचंय. अगं एवढंच मी कर की मग जॉब. आमच्या गावात भांगरलीच्या पुट्ट्यात जागा सुटली तर त्यात भरती होतो. 150 आज नाही त्यास 200 द्यायला लावतो बाईक कसं मी. ए माकडा, मी चांगली शिकलेले आहे. मला कंपनी जॉब करायचंय. बरं कर कर कंपनी जॉब कर. हायला मला पण तेवढंच फुकटमध्ये आयुष करायचं झालं. काय नाही कर जॉब तू. पसंत आहे ना का मग. पसंत आहे. दुला बन गए. भावा जमलं एकदाच तुझं. मुलाचे मामा, मुलाला घेऊन लवकर लग्न मंडपात येण्याची कृपा करा. आलो आलो. मामा उचला याला. अरे अरे येऊ मला उचलतोय. कसलं मामा तुम्ही. हला खाद्य गे मामा. चल चल बाबा. वैब्याला का कसलं मामा तुझं. अजून दाढी मिशी आली नाही. अरे पोरांनो थट्टा उडवू नका. दाढी मिशन नाही आली म्हणून काय झालं. हे पुरी यावर लवकर. मामा 5 मिनिटं थांबा म्हणावं झालंय. बर ए या लवकर, मूर्ताची वेळ जवळ आल्या. ए चला 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 चला. उभा राहा भावा उभा राहा. मुलीचे मामा, मामीला घेऊन मुलीला घेऊन लवकर लग्न मंडपात येण्याची कृपा करावी.
हे बघा 2 मिनिटं राहिले. मुलीचे मामा कुठं आहेत? 5 मिनिट थांबा, आवडते मुलगी. अहो लवकर घेऊन या की, फक्त 1 मिनिट राहिलाय, नंतर राहू काय सुरू होणार आहे. आलोच लगेच. हा मामा काय सरकशीत होतं काय? हे पुरी आवर की लवकर. झालं मुहूर्ताची वेळ संपलेली आहे, आता राहू काय सुरू झाला आहे. भावा अजून कशी आलं नाही वहिनी, तिचं बाहेर लपडे पडलं होतं का? सॉरी. बघ नाही तर तुला इथं उभा करायची आणि जायची कोणावर तरी पळून. शुभ बोल की जरा पाहुणं पुरगी गेली पळून गॅरेजवाल्यावर. विसल्या तुझ्यामुळे झालंय. थांब तुझी जिमत कापतो. काळ्या जिभेचा म्हणतात मला, काळ्या जिभेचा. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.